नमस्कार मंडळी. बऱ्याचदा भाजीला काय करावा हा प्रश्न पडतो आणि सध्या तर पावसाळा असल्यामुळे बाहेरील भाजीपाला सुद्धा खावासा वाटत नाही. मग घरातील भाज्या काय करायचं? घरातील म्हटलं तर मुले नाक मुरडतात. मग अशा वेळी घरातीलच भाज्या आपण अतिशय चविष्ट अशा कशा तयार करायच्या की जे मुलं आवडीने खातील आणि त्यांना घरातील भाज्यांची ओळखसुद्धा होईल. तर आज मी तुमच्यासाठी अशाच रेसिपी घेऊन आलेली आहे की ज्या लहान मुले तर काय मोठी मंडळीसुद्धा आवडीने खातील. तर चला वेळ न करता आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. मी अतिशय साध्या सोप्या रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. तर इथे बघा, मी 1 वाटी एवढं ताक घेतलेलं आहे. ताक जास्त आंबट नसावं. तुम्ही दही फिरवून घेतलं तरीही चालेल. वाटण करण्यासाठी 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, कोथिंबीर, 4 ते 5 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे. हिरव्या मिरचीचं प्रमाण नुसार तुम्ही कमी अधिक ठेवू शकता. हळद, मोहरी घेतली, तिथे लहान अर्धा चमचा एवढं जिरं आणि 1 वाटी एवढं चणा डाळीचं पीठ घेतलेलं आहे. आता आपण हिरवी मिरची, त्यामध्ये लसूण, कोथिंबीर आणि जिरे घालून याचं पाणी न टाकता वाटण तयार करणार आहोत. वाटण थोडं जाडसर असलं तरीही चालेल. आता आपण जे ताक घेतलेलं होतं ते ताक एका भांड्यात काढून घेणार आहोत आणि त्यामध्ये थोडं पाणी टाकून घेणार आहे. आता आपण यामध्ये चणा डाळीचं पीठ टाकणार आहोत आणि छान असं मिक्स करून घेणार आहोत. त्यातील पूर्ण गुठळ्या आपल्याला मोडायच्या आहेत आणि आपण आता चणा डाळीचं जे हे पिठलं किंवा ताकातील जे बेसन विदर्भात त्याला म्हटलं जातं, ते वड्या पाडून करणार आहोत. तर आता आपण 1 वाटी ताकासाठी आपल्याला 1 वाटी चणा डाळीचं पीठ हे पुरेसं आहे. वड्या छान याच्या पडतात. आता सर्वात आधी यामध्ये आपण एका भांड्यात तेल तापत ठेवलेलं आहे. तेल तापल्यानंतर त्यामध्ये मी लहान अर्ध्या चमचालाही थोडी कमी एवढी मोहरी घातलेली आहे. फारही मोहरी यामध्ये घालायची नाही आणि आपण जे वाटण तयार करून घेतलेलं होतं ते वाटण घालायचं आणि हिरवी मिरची छान तेलामध्ये परतून घ्यायची. त्यामध्ये लहान पाव चमचा एवढीच हळद घातलेली आहे आणि या भाजीसाठी आपल्याला कुठलाही मसाला वापरायचा नाही. ही अगदी अशीच मसाला न वापरता केली जाणारी भाजी आहे. आता आपण जे ताकाचं आणि चणा डाळीच्या पिठाचं मिश्रण तयार केलेलं होतं ते आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे. आता आपल्याला हे छान घोटून घ्यायचं आहे आणि त्यामधील पूर्ण गुठळ्या मोडायच्या आहेत. अशा पद्धतीने तुम्ही सतत याला ढवळत राहायचं, लगेचच हे घट्ट होण्यास सुरुवात होते. अशा पद्धतीच्या ताकातील बेसनाच्या वड्या किंवा पिठलं तयार करून त्याच्या वड्या जर तुम्ही तयार केल्या तर त्या तुम्ही प्रवासात सुद्धा नेऊ शकता. चवीला अतिशय रुचकर लागतात. आता यावर झाकण ठेवून 5 मिनिटं वाफ काढून घेणार आहोत. एका ताटाला किंवा प्लेट जरी घेतली तुम्ही तरी चालेल. त्याला तेल लावून घ्यायचं आणि यावर ह्या वड्या जे पिठलं आहे ते आपल्याला पसरून घ्यायचं आहे. तर 5 मिनिटानंतर मी झाकण काढून घेतलेलं आहे आणि वरून बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घालून घेत आहे. आता छान पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि ताटावर पसरवून द्यायचं आहे. अगदी सहजपणे पसरवलं जातं आणि 5 ते 7 मिनिटात गार झाल्यानंतर याच्या वड्यासुद्धा छान पडतात. प्रवासातही तुम्ही अशा पद्धतीची जर वड्या पाडून नेल्या तर त्या खायलासुद्धा अतिशय रुचकर लागतात आणि खराबसुद्धा होत नाहीत. वरून बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घातली आणि छान गार होऊ दिलं. तर आता पाहू शकता हे गार झालेलं आहे आणि मी याच्या वड्यासुद्धा तुम्हाला पाडून दाखवत आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हे पूर्ण एका सुरीने छान कापून घ्यायचं आहे. तर अगदी सहजपणे ह्या कापल्या जात आहेत आणि याच्या वड्यासुद्धा पाहू शकता किती छान दिसत आहेत. तर अशा पद्धतीची रेसिपी तुम्ही मुलांना टिफिनमध्ये सुद्धा करून देऊ शकता. मी तुम्हाला ही वडी तोडूनसुद्धा दाखवत आहे की किती सहजपणे ही तोडलीसुद्धा जात आहे. तर तुम्ही चपातीबरोबर तर काय ती तशीही खाल्ली तरी चवीला छान लागते. तर अशा पद्धतीने आपल्या ताकातील पिठल्यापासूनच्या वड्या तयार झालेल्या आहेत. तर तुम्ही नक्की करून बघा. आता आपण दुसऱ्या रेसिपीकडे वळूया. तर इथे बघा मी चवळी घेतलेली आहे आणि ही चवळी रात्रभर भिजत ठेवलेली होती आणि ही कुकरमध्ये मी 70% एवढी वाफवून घेतलेली आहे. कारण बऱ्याचदा कुकरमध्ये जास्त शिजल्या जाते, त्यामुळे एवढीच शिजवलेली आहे. भाजीसाठी 1 टोमॅटो, पोहे खाण्याचा अर्धा चमचा एवढी धनेपूड, गरम मसाला अर्धा चमचा, मोहरी अर्धा चमचाच एवढं जिरं वापरलेलं आहे, चवीप्रमाणे लाल तिखट, लहान पाव चमचा एवढी हळद आणि धनेपूड सुद्धा पोहे खाण्याचा अर्धा चमचा आणि कढीपत्ता. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी मोहरी घातलेली आहे. मोहरी छान फुटू द्यायची. त्यानंतर जिरं घातलेलं आहे. लसूण, आलं याची पेस्ट घालायची आणि छान असं पूर्ण मिक्स करून घ्यायचं. नंतर त्यामध्ये कढीपत्तासुद्धा घालून घेतला. कढीपत्ताही छान आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. सर्वात आधी मी त्यामध्ये तो मध्यम आकाराचा घेतलेला टोमॅटोसुद्धा घालून घेतला. त्यामध्ये चवीप्रमाणे लाल तिखट घालायचं, हळद घातली आणि इतर जे सुके मसाले आहेत ते सुद्धा घालायचे आहे. जसं की धनेपूड, गरम मसाला आणि आपल्याला यात फार काही जास्त असे मसाले मी वापरलेले नाही. अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला ह्या मी रेसिपी दाखवत आहेत की ज्या तुम्ही रोज सहजपणे करू शकाल. आता जी आपण चवळी 70% शिजवून घेतलेली होती ती चवळी यामध्ये आपल्याला घालायची आहे
आणि 1 ते 2 मिनिटं आपण चवळी छान अशी परतून घेणार आहोत मसाल्यामध्ये आणि नंतर यामध्ये मी कोमट असं पाणी घालून घेणार आहे. भाजीला केव्हाही थोडं कोमट पाणी वापरायचं, कारण त्यामुळे भाजी चवीलाही छान लागते आणि शिजतेसुद्धा लवकर. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातलं आणि झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटं एक वाफ काढून घेतलेली आहे. सुरुवातीलाच पाणी अतिशय जास्त प्रमाणात नाही टाकायचं, कारण त्यामुळे भाजी जास्त पातळ झाली तर ती चवीला चांगली लागत नाही. आणि मी तुम्हाला जवळून दाखवत आहे की किती छान आपली चवळी शिजल्या गेलेली आहे. आता ही भाजीसुद्धा तुम्ही मुलांना टिफिनसाठी देऊ शकता. आता वरून छान बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि आता पाहू शकता अशा पद्धतीने आपली चवळीची रस्सा भाजी तयार झालेली आहे. तर आता आपण शेंगदाण्याची आमटी किंवा भाजी पाहणार आहोत. तर इथे मी अर्धी वाटी एवढे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि आपण हे सालीसकटच शेंगदाणे वापरणार आहोत. भाजीसाठी लागणारं साहित्य: अर्धा चमचा पोहे खाण्याची एवढी धनेपूड घेतली, कसुरी मेथी घेतलेली आहे, हळद लहान पाव चमचा, अर्धा चमचा एवढे गरम मसाला आणि जिरं घेतलेलं आहे, मध्यम आकाराचा एक टोमॅटो, कोथिंबीर, आल्याचा एक लहान तुकडा आणि 5 ते 6 लसूण पाकळ्या. आता त्यानंतर आपण एक वाटण तयार करूया. इथे शेंगदाणे, लसूण, आलं, कोथिंबीर आपण यामध्ये टाकून घेतलेलं आहे. पाणी टाकायचं आणि छान असं वाटण तयार करून घ्यायचं आहे आपल्याला. वाटण अगदी बारीक करायचं आहे. तर अशा पद्धतीचं हे वाटण तयार झालेलं आहे. तर आता मी वाटणामध्येच हिरव्या मिरच्यासुद्धा घातलेल्या होत्या. ती क्लिप तुम्हाला दाखवायची राहून गेलेली आहे. तर यामध्ये हिरव्या मिरच्यासुद्धा जरूर घालायच्या. आणि आता तेल तापत ठेवलेलं आहे. त्यामध्ये मी मोहरी घालून घेतलेली आहे आणि मोहरी छान फुटू द्यायची आहे आपल्याला. त्यानंतर टोमॅटोसुद्धा घालून घेतला. टोमॅटो 1 ते 2 मिनिटं आपण तेलामध्ये छान परतून घेणार आहोत. त्यामुळे टोमॅटोची चव छान भाजीत उतरणार आहे. आता जे वाटण आपण तयार करून घेतलेलं होतं ते वाटण आपल्याला पूर्ण या तेलामध्ये घालायचं आहे आणि शेंगदाणे छान आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. यामध्ये जे वाटण आहे ते, त्यामध्ये वाटणात हिरवी मिरची असल्यामुळे ते वाटण छान परतल्या गेल्यानंतर भाजीला चांगली चव येते. कोरडे मसाले घालून घ्यायचे. त्यामध्ये धनेपूड, गरम मसाला घालायचा, हळद आणि कसुरी मेथीसुद्धा घालायची आहे आपल्याला आणि छान हे मसाले तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत. ही भाजी किंवा आमटी चपातीबरोबर अतिशय खायला रुचकर लागते. तुम्ही नक्की एकदा करून बघा. आणि या भाजीमध्येच तुम्ही, या वाटणामध्ये तुम्ही थोडी शिमला मिरची टाकली तरीही चालेल. तीही भाजी छान चवीला लागते. या वाटणापासून तुम्ही आणखी बऱ्याचशा भाज्या तयार करू शकता. आता यामध्येच मी कोथिंबीरसुद्धा घालून घेतली आणि झाकण ठेवून 5 मिनिटे वाफ काढून घेतली. आता पाहू शकता मसाल्यातील तेल किंवा या वाटणातील तेल किती वेगळं झालेलं आहे. आणि यामध्ये आता गरम पाणी घालून घ्यायचं आहे. पाणी जास्तही गरम नाही, कोमट असंच केलेलं आहे. आणि या भाजीमध्ये घातल्यानंतर पूर्ण भाजी आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे. आणि तुम्हाला पातळ कितपत हवी आहे तितकं पाणी यामध्ये घालायचं. वरून चवीप्रमाणे मीठ घातलं आणि कोथिंबीरसुद्धा घातली. आणि आता भाजी आपण छान शिजू देणार आहोत. भाजीला छान 2-3 अशा उकळ्या आल्यानंतर भाजी खायलासुद्धा छान लागते. तर पाहू शकता अशा पद्धतीने आपली ही शेंगदाण्याची आमटी तयार झालेली आहे. भाताबरोबर अतिशय रुचकर लागणारी ही भाजी फारच कमी वेळात तयार होते. चपातीबरोबर, भाकरीबरोबरही खाऊ शकता. तर अशा पद्धतीने ही रेसिपी तुम्ही नक्की तयार करून बघा. आता आपण आपल्या चौथ्या भाजीकडे वळूया. तर इथे मी उडदाची डाळ घेतलेली आहे आणि त्यामध्येच पोहे खाण्याचे 2 चमचे एवढी मी चणा डाळसुद्धा घेतलेली आहे. उडीद डाळ ही अर्धा वाटीच घेतलेली आहे. इथे एक कांदा, कोथिंबीर घेतलेली आहे आणि लहान एवढा सुक्या खोबऱ्याचा तुकडा घेतलेला आहे. एक आल्याचा लहानसा तुकडा, 7 ते 8 हिरव्या मिरच्या आणि 4 ते 5 लसूण पाकळ्या, 1 चमचा पोहे खाण्याचा धनेपूड, 1 चमचा एवढं गरम मसाला, लहान पाव चमचा एवढी हळद आणि जिरं घेतलेलं आहे. तर आता पाहू शकता इथं पाणी सर्वात आधी कुकरमध्ये टाकून घेतलं आणि पाणी छान थोडं कोमटसर झाल्यानंतर त्यामध्ये धुतलेल्या दोन्ही डाळी टाकलेल्या आहेत आणि वरून 1 पळी एवढं तेल घातलं. आता 3 ते 4 शिट्ट्या छान होऊ द्यायच्या आहेत आणि कुकर शिजवून म्हणजे करायचं आहे शिट्ट्या. आणि पाहू शकता कुकरसुद्धा गार झालेला आहे आणि डाळही तुम्हाला जवळून दाखवते की छान आपल्याला डाळ शिजवून घ्यायची आहे आणि छान घोटूनसुद्धा घेतलेली आहे डाळ. डाळ छान एकजीव शिजायला हवी. आता यामध्ये मी कांदा घालत आहे आणि कांदा कच्चाच वापरलेला आहे, जाडसर कापला. त्यामध्येच आल्याचा तुकडा, 1 सुक्या खोबऱ्याचा तुकडा, त्यानंतर कोथिंबीर घातली, हिरव्या मिरच्यासुद्धा यामध्येच घालायच्या आहेत आणि लसूण पाकळ्या, जिरे. आता याचं आपण पाणी न घालता वाटण तयार करणार आहोत आणि वाटण जाडसरच ठेवायचं आहे, हे महत्त्वाचं. जास्त बारीक जर केले तर भाजी तेवढी चवीला चांगली लागत नाही आणि पाणी अजिबात यामध्ये घालायचं नाही. आता एका भांड्यामध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये मोहरी घातलेली आहे आणि या भाजीला तेलही कमीच वापरायचं.
आता यामध्ये आपण तयार केलेलं जे वाटण आहे ते वाटण मी घातलेलं आहे आणि छान परतून घ्यायचं आहे, कारण कांदा असल्यामुळे वाटण 5 ते 7 मिनिटं परतायचं. त्यानंतर त्यामध्ये सुके मसाले घातले, धणेपूड, गरम मसाला, हळद आणि ते सुद्धा छान या वाटणाबरोबर परतून घेतलेलं आहे. वरून बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घालायची आणि आपण ही भाजी अगदी सहजपणे तयार करता येते, कारण फार काही वेळ या भाजीला लागत नाही. घोटून घेतलेलं जे आपलं उडीद डाळीचं वरण होतं ते आपण यामध्ये घालायचं आहे. आता ते पूर्ण आपण छान मिक्स करून घेणार आहोत. चवीप्रमाणे मीठ घालायचं. विदर्भात त्याला उडीद डाळीचं किंवा मिसळचं वरणच म्हटलं जातं. तुमच्याकडे काय म्हणतात हे मला कमेंट करून नक्की कळवा. आता हे पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे मी आणि पाहू शकता इतपत आपल्याला हे पातळ ठेवायचं आहे. झाकण ठेवून आपण एक वाफ काढून घेणार आहोत आणि छान याला उकळी आल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. तर अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही आपली ही भाजी तयार झालेली आहे. मिसळचं वरण अगदी चवीला रुचकर लागणारं तयार झालेलं आहे. तर ही सुद्धा रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. तर आता आपण आपल्या शेवटच्या भाजीकडे वळूया. तर इथे बघा मी चणा डाळ 2 तास भिजत घातलेली होती. इथे मी पाऊण वाटी एवढी चणा डाळ घेतलेली आहे. डाळ छान भिजवून घ्यायची आहे आपल्याला. भाजीसाठी आपल्याला कांदा एक मोठा लांब असा कापून घेतला, हळद, 1 चमचा धनेपूड, सुकं खोबरं लहान वाटी एवढं खिसून घेतलेलं आहे, 1 चमचा एवढं गरम मसाला, कसुरी मेथी आणि त्यानंतर इथे मी चवीप्रमाणे लाल तिखट, हिरव्या मिरच्या, आल्याचा तुकडा आणि 4 ते 5 लसूण पाकळ्या. हिरव्या मिरच्या इथे 2च वापरलेल्या आहेत. कांदा लांब कापून घेतलेला आहे. आता तेल टाकून छान आपण हा सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतवून घेणार आहोत. कांदा आपण तेल टाकल्यामुळे लगेचच भाजला जातो आणि आता कांदा छान रंग बदलल्यानंतर यामध्ये मी सुकं खोबरंसुद्धा घालून घेते. सुकं खोबरंही आपल्याला छान सोनेरी रंगाचं होईपर्यंत भाजायचं आहे आणि या भाजीमध्ये मी दुसरा कुठलाच मसाला वापरला नाही. अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही सुद्धा भाजी मी तुम्हाला दाखवलेली आहे. आता दोन्हीही आपण जे खोबरं आणि जे हे घातलेलं होतं कांदा त्याचा रंग बदललेला आहे आणि गारसुद्धा करून घेतलेला आहे. यामध्ये लसूण, आलं, कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि पाणी टाकून याचं वाटणसुद्धा केलेलं आहे. वाटण छान बारीक करायचं आहे आपल्याला. आता आपण याच मिक्सरच्या भांड्यात जी आपण चणा डाळ भिजवून घेतलेली होती ती चणा डाळसुद्धा घातलेली आहे आणि यामध्येच 2 हिरव्या मिरच्या, लसूण पाकळ्या आणि कोथिंबीर घातलेली आहे आणि आता आपल्याला हे छान वाटण तयार करायचं आहे. वाटणात आपण पाणी थोडंफार वापरलं तरी चालेल. पोहे खाण्याचे 2 चमचे एवढं, पण जास्त पातळ आपल्याला करायचं नाही. आता तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी घातली, जिरेसुद्धा घातले आणि दोन्ही छान असे फुलू दिले. आता त्यामध्ये जे आपण वाटण तयार केलेलं होतं सुकं खोबरं आणि कांदा ते घालून घेतलं आणि छान तेलामध्ये परतवून घेतलं. मसाला छान आपल्याला तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे. आता यामध्येच गरम मसाला घालायचा, धनेपूड घालायची आणि छान परतवून घ्यायचं आहे आपल्याला चवीप्रमाणे लाल तिखट घालून. आणि आता आपण यामध्ये हळदसुद्धा घातलेली आहे. मिक्स करून घ्यायचं छान आणि मसाला तेल सुटेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे. आता अशा पद्धतीने पूर्ण मसाला परतून झाल्यानंतर यामध्ये कसुरी मेथीसुद्धा घातलेली आहे आणि तीही छान तेलामध्ये भाजून घेतलेली आहे. आता मसाल्यातील तेलसुद्धा वेगळं होऊ लागलेलं आहे. यामध्येच बारीक कापून घेतलेली कोथिंबीरसुद्धा घातलेली आहे. तर अशा पद्धतीने यातलं बऱ्यापैकी पाणी आता सुकलेलं आहे. छान मसाला 5 ते 7 मिनिटं भाजून झाल्यानंतर त्यामध्ये कोमट पाणी घालून घ्यायचं आणि पूर्ण हा आपल्या भाजीचा रस्सा तयार झालेला आहे. आता अशा पद्धतीनं या भाजीला छान उकळी येऊ द्यायची आहे. चवीप्रमाणे मीठ घातलं आणि भाजीला उकळीसुद्धा आलेली आहे. आता आपण जे वाटण तयार केलेलं होतं ते वाटण छान हाताने त्याचे गोळे न करता आपण चमच्याने टाकूया. तर यामध्ये आधी चवीप्रमाणे मीठ घालून घेतलं आणि यामध्ये थोडे डाळीचे जे हे आहेत अर्धे तुकडे ते राहिले तरीही चालतील. एखाद्या वेळी बारीक कसं कमी असल्यामुळे मिक्सरमध्ये तेवढं छान बारीक होत नाही. तर आता भाजीला छान उकळी आल्यानंतर ते मी ज्या भागात अशी पाहू शकता उकळी आहे तिथे मी हे चमच्याने याचे गोळे सोडत आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हे सोडायचे आहेत आणि इथे आपण भाजीत मसाला कुठलाच वापरला नाही. रस्सा या आपल्या गोळ्यांनीच भाजीचा घट्ट होणार आहे. तर 5 मिनिटं छान वाफ येऊ दिली झाकण ठेवून आणि पाहू शकता अशा पद्धतीने ही भाजी तयार झालेली आहे. आहे ना अगदी घरच्या साहित्यांपासून तयार केलेल्या भाज्या. तर अशा पद्धतीने ही सुद्धा भाजी आपली तयार झालेली आहे. तर तुम्हाला ह्या रेसिप्या कशा वाटल्या मला कमेंट करून नक्की कळवा, कारण आता घरात कुठलीच भाजी नाही हा प्रश्नच तुम्हाला पडणार नाही. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक व शेअर आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत भेटूया.